11 अप्रैल को होने वाले नागपुर व रामटेक लोकसभा क्षेत्र के चुनाव के लिए शुक्रवार के दिन नागपुर सीट से दो निर्दलीय उम्मीदवार ने पर्चा भरा। साथ ही पृथक विदर्भ की मांग करने वाले विदर्भ निर्माण महामंच की ओर से सुरेश मानी और बड़ी राजा पार्टी से खुशबू पेलेकर इन्होंने भी अपना नामांकन फॉर्म भरा है। हमारी टीम ने दोनों पक्षों के उम्मीदवार इनसे बात की तो उन्होंने अपना अपना लोकसभा चुनाव का एजेंडा बताया। लोकसभेच्या निवडणुकांना सुरुवात झालेली आहे आणि 2014 मध्ये जनतेला एक नवीन बदल हवा होता। 10 वर्षाच्या यूपीएच्या कालखंडानंतर लोक पॉलिसी पॅरालिसिस असताना गव्हर्नमेंटला कंटाळली म्हणून त्यांनी सत्ता बदल केला। केंद्रात राज्याला भारतीय जनता पार्टीला सत्ता मिळाली, मोदी पंतप्रधान झाले, गडकरी मंत्री झाले। याच्यानंतर देशामध्ये 4.5 वर्षामध्ये शेतकरी आत्महत्यापासून बेरोजगारांच्या समस्येपर्यंत आणि अगदी छोटे मोठे कारोबारापासून जीएसटी सारख्या महान समस्येपर्यंत जेव्हा हे सरकार अपयशी झालं तेव्हा हे सरकार पुन्हा बीजेपी वाले अयोध्याला गेले, राम मंदिराचा मुद्दा जिवंत करण्याचा प्रयत्न केला, त्यात यश आलं नाही। मग आरक्षणाच्या मुद्द्याकडे गेले, आरक्षणाच्या मुद्द्यानं जमलं नाही तर डायरेक्ट जाऊन पाकिस्तानला गेले आणि युद्ध सदृश्य परिस्थिती देशामध्ये निर्माण करून आता जनतेच्या मताची लूट करण्याचं प्लान भारतीय जनता पार्टीनं बनवलेला आहे आणि त्या देशातल्या जनतेला कळालेला आहे। विदर्भामध्ये स्पष्ट करून विदर्भ राज्य निर्माण हा मुद्दा, विदर्भातील जनतेच्या प्रश्नातला मुद्दा, विदर्भातील पायाभूत सुविधातला मुद्दा आणि ज्या विकासाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टी सत्तेत आली त्या भारतीय जनता पार्टीच्या केंद्र राज्य सरकारनं जर विकास केला असता तर शेतकरी आत्महत्या झाल्या नसत्या, जर विकास केला असता तर बेरोजगार लाखोंना वाढले नसते, जर विकास केला असता तर पोरांच्या शिष्यवृत्त्या बंद झाल्या नसत्या, जर विकास केला असता तर लहान मुलांच्या अगदी प्राथमिक झेडपीच्या शाळा आणि मनपाच्या शाळा सुद्धा बंद झाल्या नसत्या। तेव्हा विकासाचा ढोल अत्यंत पोकळ आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्याचे तमाम नेते यांना ही निवडणूक अत्यंत कठीण जाणार आहे, किंबहुना अजिबात सोपी जाणार नाही असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। आपण विजयाबद्दल किती आश्वस्त आहात? नागपूर लोकसभेमध्ये ट्रायंग्युलर फाईट होईल आणि या ट्रायंग्युलर फाईटमध्ये कितीही जरी मोठमोठे दावे करणारे नेते असतील, मोठे नेते असतील तरी मोठे नेते निवडणुकीमध्ये पराभूत होतात। हे भारतीय निवडणूक इतिहासामध्ये वारंवार सिद्ध झालेलं आहे। उदाहरण इंदिरा गांधीचं असो, उदाहरण आणखी कुणाचं असो, त्यामुळे गडकरी आणि नाना पटोले हे काय अपराजय आहेत असं आम्ही अजिबात मानत नाही आणि म्हणून आम्ही जिंकण्याचा दावा स्पष्ट करतो। नागपुरात इतिहास घडेल? नागपुरात इतिहास घडवण्यासाठी येत्या 1 एप्रिलपासून निवडणूक संपेपर्यंत दर दिवशी महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रातील मोठे मंत्री गडकरी यांना विकासाच्या प्रश्नावरती आम्ही 5 प्रश्न रोज विचारू आणि त्याची उत्तरं जनतेच्या समोर त्यांनी द्यावीत आणि ते देऊ शकत नाही आणि म्हणूनच आमचा दावा आहे की यावेळेला नागपूरचा मतदार, नागपूरची जनता आणि विदर्भाची जनता एक नवा इतिहास घडेल आणि आपण सगळे मीडिया वाले त्याचे साक्षीदार व्हाल। सबसे पहले तो मैं जनता को ये बताना चाहूँगी कि जो आज युवा, जो नए जनरेशन है, ये बेरोजगार है। सबसे मेन मुद्दा हमारा विदर्भ का रहेगा, वेगड़ा विदर्भ का, स्वतंत्र विदर्भ का। और अगर हमारे कैंडिडेट चुनकर आती हैं तो सबसे पहले हम विदर्भ स्वराज्य आंदोलन के लिए फॉर्म भरेंगे। विदर्भ राज्य अलग करने के लिए हम लोगों पार्लियामेंट के अंदर में सबसे पहले यानी इसका डेपुटेशन पहले दिया जाएगा। फिर दूसरी जो युवा जो बेरोजगार है, युवाओं को रोजगार मिलना चाहिए करके जिस तरीके से यहाँ मियान है, बहुत सारे प्रोजेक्ट है, उस प्रोजेक्ट में युवाओं को काम करने के लिए हम लोगों ने सक्षम एक ताकत खुशबूताई बेलेकर को हमने खड़ा किया है। ये माध्यम से हमारी लड़ाई है। उसके बाद में ट्रांसजेंडर जो तृतीय पंथी है, तृतीय पंथियों के लिए भी 2014 से विकास नहीं हुआ है, तो तृतीय पंथियों के लिए भी विकास करने का हम लोगों ने प्रयास किया है। और साथ में महिलाओं को जिस तरीके से महिलाओं के लिए भी आज पढ़ी लिखी महिलाएं पढ़े लिखे रहने के बावजूद में भी उन्हें नौकरी नहीं है, काम नहीं है, मेहनत नहीं है, तो उनके लिए भी कोई ना कोई योजना हम लोगों लेकर आएंगे, ये हम वादा करते हैं।